नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये आज आपण पनीर बिर्याणी बघणार आहोत. चला तर मग आपण बिर्याणी करूया. त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेले आहे. ते छोटे छोटे काप करून मी ते थोडे फ्राय करून घेत आहे. लालसर रंग आल्यावर आपण पनीर काढून घेऊयात. हे आपण पनीर थोडं गार करायला ठेवूया. दुसरीकडे आपण पाणी उकळत ठेवलेले आहे. आता आपण या पनीरला मसाले लावून घेऊया. मिरची पूड 2 चमचे, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद पूड, चवीपुरतं मीठ आणि अर्धी वाटी दही. हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपण त्यात आता आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. 5 ते 10 मिनिट आपण बाजूला ठेवूया. हे आपण पाणी उकळत ठेवलेले होते. त्यामध्ये खडे मसाला जाणार आहेत. तमालपत्री, स्टार फूल 2, मसाला वेलदोडे 4, वेलदोडे रेग्युलर, काळी मिरी 5-6 आणि लवंग 5-6 असं आपण पाणी उकळत असताना टाकायचे. आणि 1 चमचा बटर. घरातली लोणी वापरलेली आहे मी. आता पाण्याला उकळी आली. त्यात अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. आता मी हे तांदूळ 3 वाटी तांदूळ घेतलेले होते, स्वच्छ धुवून ठेवलेले आहे. ते आपण ह्याच्यात घातलेलं आहे. वरून 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आपलं तांदूळ वाफून आलेला आहे. थोडं अर्ध कच्चंच आपण ह्याला काढायचं आहे. छान असं आपलं राईस वाफून आलेला आहे. आता आपण एका जाळीत काढून घेऊया. त्यानंतर आपण एका पातेल्यात थोडे काजू घालायचे. काजू भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे. त्यानंतर 1-2 कांदे घालायचे. लांब चिरलेला कांदा. कांदा व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचा आहे. त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आपण व्यवस्थित लाल होईस्तोवर भाजलेला आहे. त्यात 1 टोमॅटो टाकलेला आहे आपण. आता मी फक्त गोडा मसाला 1 चमचा टाकलेला आहे. आता हे सर्व व्यवस्थित आपण भाजून घेऊया. आता आपण ह्या पनीरला जे दही लावून ठेवले होते, मसाला आणि दही, ते आपण ह्याच्यात ॲड करूया. व्यवस्थित असं आपण वरखाली करून घ्यायचं आहे. आणि 5 मिनिटासाठी 2 ते 3 मिनिटासाठी ठेवले तरी चालेल. आपण ह्याच्यावर ताट झाकून शिजवून घेऊया. मस्त असा तेल सुटलेलं आहे. परत एकदा वरखाली करून घ्यायचं. आता आपण तो वाफवलेले तांदूळ त्यात घालायचे. हे राईस आपण ह्याच्यात घालूया. पूर्ण राईस घालून घेतलेला आहे. त्यावर आपण एक केसरी कलर केलेला आहे मी, थोडंसं वरून टाकायचं आहे. त्यानंतर काजू तळून घेतलेले होते आणि मी हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे. असं आपण वरून घालायचं आहे. आपण ह्याच्यात पुदिनासुद्धा ॲड करू शकतो. मी तर वरून कोथिंबीर घातलेली आहे. ही आपली बिर्याणी, पनीर बिर्याणी तयार झाली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.